नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आज सकाळचं सगळं उरकलेलं आहे, यांना अजून खायला टाकायचं असेल। हे बघा, आम्ही आमच्या शेळ्यांना अशी वीट पण आणतो, कॅल्शियमची असते ना मम्मी, ही त्यांना असं जरा चाटायला। आणि मित्रांनो, आम्ही इथं करणार होतो ते करडांसाठी, पण इथं न करता, कारण इथं खूप असं म्हणजे एक साईडला होऊन जाईल ना, म्हणून इथं ह्या साईडला करतोय, जेणेकरून ह्या साईडला मोठे शेळ्या राहतील आणि इथं ह्या स्पेसमध्ये ते करडं राहतील। तर अजून इथं पण असं लावायचं आहे ते तसंच, आणि इथून थोडासा दरवाजा करायचा असा, की जेणेकरून ते आत व्यवस्थित राहतील। आणि असं पॅक पाहिजे, कारण कसं आहे आमच्या इथं कुत्रे वगैरे भरपूर येतात। आमची कशी साईडला जाळीच आहे फक्त, तर जाळी तोडून त्यांना आत यायला जास्त टाईम नाही लागणार, कारण कुत्री मोठी मोठी आहेत। त्याच्यामुळे असं थोडं पॅक पाहिजे होतं, तर म्हणलं इथं न करता, कारण इथून कसं ह्या साईडने येतात आणि हे कसं असं मध्ये आहे, म्हणजे इथून पाठून पण अशी स्पेस ठेवलेली आहे, जेणेकरून पूर्ण असं ह्या जागेला लागून नाही। तर ह्या साईडने पण अशी जागा आहे आणि असं मध्ये आहे, त्याच्यामुळं मग विचार केला का इथं असं मध्ये राहावं, म्हणजे करडं कशी बारीक बारीक झाली तरी इथंच ठेवता येतील, आता घरी नेण्याची गरज नाही त्यांना, म्हणून इथंच आता बघा हे असं केले। आणि तुमचा प्रश्न की शेळ्यांसाठी मार्गदर्शन, तर आमच्या ह्या शेळ्या ज्या आहेत त्या एकदम गावरान पद्धतीच्या आहेत, म्हणजे गावरान जातीच्या। त्यांच्यात काय असतं, म्हणजे आम्ही ब्रँडच्या वगैरे काही शेळ्या आणलेल्या नाहीत, आम्ही असं नॉर्मल म्हणजे एक मन रमवायसाठी असं किंवा दुधासाठी तर ही एक आणली होती। ही तेव्हा आम्ही 10,500ची काय 11,500ची आणली होती ही एक शेळी, आणि तिच्यापासूनच त्या अशा म्हणजे दोन असे होत गेलेत, आणि ते आता एवढे झालेले आहेत। त्याच्यामुळं आम्ही असं काय म्हणजे विचार करून नाही आणलेलं की म्हणजे ह्या जातीच्या किंवा अशा असं काहीतरी, म्हणजे जर अजून पुढच्या 1-2 वर्षात आम्ही जर जास्त मोठं हे केलं, तर आम्ही मग ह्या शेळ्या थोड्या कमी करून कुठल्या तरी जातीच्या शेळ्या आणू, असं म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही करू असं। पण आत्ता तरी आमच्या नॉर्मलच आहेत। आणि त्यांचं चाऱ्याचं नियोजन म्हणजे मम्मी त्यांना सकाळचं पेंड किंवा म्हणजे बाहेर बांधायला इथं टाकावं लागतं ना ह्याच्यात, तर पेंड गहू अशा टाईपमध्ये टाकते। पण आता सध्या आम्हाला आमच्या शेळ्या लावायच्यात, तर ते सगळं खात असताना त्या लवकर माझ्यावर नाही येत, त्याच्यामुळे ते आता सध्या बंद केलेलं आहे आम्ही, म्हणजे त्या लवकर माझ्यावर याव्यात आणि म्हणजे लावल्या जावा। कारण कसं दिवाळीच्या टायमाला जी करडं येतात ना, ती अशी मजबूत करडं असतात आणि त्यांची वाढ पण खूप पटापट होते। त्याच्यामुळे मग आता त्यांना सध्या तरी मम्मी मटकी चारते, कारण मटकी चारल्यावर माझ्यावर येतात, म्हणून मोड आलेली मटकी अशी चारते आहे सकाळची। आणि आम्ही कडबा वगैरे घेऊन ठेवला आहे सुक्का चाऱ्याचं नियोजन म्हणून। आमच्या स्वतःच्या वावरात पण थोडा होता आणि आम्ही दुसऱ्यांच्या वावरातनं पण घेतला आहे असं विकत, तर कडब्याचं नियोजन पण केलं आहे। आणि प्लस ते कसलं बुसकाट आहे का मम्मी, हे हरभऱ्याचं ज्वारीचं हे सगळं बुसकाट पण आम्ही गोळा करून ठेवतो। हे भोद म्हणजे आमच्या इथले जे शेजार पाजारांचे शेत आहेत ना, तिथले लोक सांगतात की आम्हाला नाही गरज, तुम्हाला न्यायचं असल्या शेळ्यांसाठी ते घेऊन जा। मग असं गोण्यांमध्ये आम्ही आणून गोळा करून ठेवतो, कांद्याची पात वगैरे सगळं गोळा करून ठेवतो। आहे बघा हे बुसकाट, हे गोळा करून ठेवतो आम्ही, आमच्या शेळ्या खूप आवडीने खातात। आणि प्लस आमचं इथं कसलं गवत आहे मम्मी, ठीक आहे मी तुम्हाला ते गवत आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते, कारण कसं आहे मागचं खोलून तिकडं पाठी जाऊन तुम्हाला दाखवायला लागेल। तर एक टायमाला त्यांना ओलं म्हणून गवत पण माझी मम्मी टाकते कापून, आणि पप्पा घरी असले का सुबाब पण खूप आवडीने खातात, सुबाब। आणि कसला वडाचा पाला का, वडाचा पाला खातात, म्हणजे कधी कधी वडाचा पाला आणि ते कडुलिंबाचाच पाला ना, कडुलिंबाचा पाला हे सगळं पण आम्ही टाकतो, जेणेकरून कडुलिंबाचा पाला शरीरासाठी चांगला असतो आणि आमच्या शेळ्या खूप आवडीने पण खातात। कधी कधी आम्ही आणून ते टाकतो त्यांना, तर आम्ही असं एवढंच केलेलं आहे। आणि करडांचं म्हणाल तर आमची आत्तापर्यंत म्हणजे आम्ही पाळतच चाललेलो आहे, आम्ही काही विकलेला नाही। हा आमचा पहिला बोकडा झालेला होता, तो आता एवढा मोठा झालेला आहे,
तरी 2 वर्षाचा असेल ना, तो 1.5-2 वर्षाचा असेल. तर आमचा पहिला बोकडा होता. आणि त्याच्यानंतर मग ह्या ज्या शेळ्यांमध्ये मागच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला 5 पिल्लं होती. त्याच्यातली ही एक आम्ही ठेवले आणि 4 बोकडे होते. ते आमच्या इथं म्हणजे जवळपास जे होते ना शेळपालन, त्यांच्या ह्याच्यानुसार ते म्हणजे त्यांच्या इथं जे घ्यायला येतात ना, तेच इथं आले होते. ते बघून गेले आणि 4 बोकडे आमचे म्हणजे 6 महिन्याचे असतील ते 4 बोकडे. तर ते बोकडे आमचे गेले 25,000ला. व्यवहार काय कसा झाला, 25,000ला ते 4 बोकडे गेले. स्टार्टिंग होती आमची. आम्हाला अजून एवढं काही माहीत नाही त्याच्याबद्दल विकायचं. आणि ह्या वेळेस आम्हाला म्हणजे आमच्याकडे आता 6 बोकडे आहेत आणि 3 पाटी आहेत. असे आमचे 9 जण आहेत टोटल. तर आम्ही पाटी तर ठेवणारच आहे, कारण आम्हाला हे वाढवायचं आहे शेळापालन. पण ते बोकडे विकायचे आहेत. पण आता आम्ही ते कसे विकणार, म्हणजे आता पप्पांचा तर विचार आहे का पिल्लं विकण्यापेक्षा आपण त्यांना मोठं करून, जसं की हा फकड्या कसा मोठा झालेला आहे, तर म्हणजे ह्याला विकला तर कोणी लागवडीसाठी त्याला नेऊ शकतात ना. म्हणजे ते कत्तलखान्यामध्ये जाण्यापेक्षा लागवडीसाठी नेतील तर म्हणजे आपल्या हातून तरी पाप नाही होणार. असा विचाराने आम्ही आता मोठं करून त्यांना विकणारे, जेणेकरून ते लागवडीसाठी जातील आणि प्लस त्यांचे पैसे पण येतील. तर असा आम्ही विचार करून आता आम्ही मोठे होतावर ठेवणार आहे. बस अशा प्रकारे आमचं म्हणजे अजून आमची सुरुवात आहे. असा एवढा पण मोठा नाही आहे आमचा अजून. तर एवढं बजेट बसायचं अजून आमचं त्याच्यामध्ये धंद्यामध्ये. असं आमचं हळूहळू चाललेलं आहे. तर आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. लोकही अशीच असतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतच चालायचं आणि तेच दुर्लक्ष करत आम्ही चाललेलो आहे. त्याच्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोचलेलो आहे. तर तुमच्या अशाच सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि तुमचे असेच काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा. आम्हाला जितकं माहिती आहे तितकं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू.